कल के रोज सांगली के अंदर नीतीश राणे ने कहा कि 24 घंटे के लिए पुलिस को हटा दो, किसमें कितना दम है बता देंगे। लॉ जिहाद को लेके कहा कि इनकी टांग निकालो, बाद में मुझे कॉल करो, मेरी जिम्मेदारी है। और नीतीश राणे से हम कहना चाहते हैं, ये लहरें बेवजह शोर मचा रखी है। मैं भिवंडी महाराष्ट्र देश के लोगों से रिक्वेस्ट करता हूं, हिंदू मुस्लिम करने वाले नेताओं को आप वोट मत दीजिए, वोट उनको दीजिए जो डेवलपमेंट की बात करे, जो महाराष्ट्र को तरक्की की तरफ लेके जाए। आज हम तमाम लोगों ने मिलकर भुईवाड़ा पुलिस स्टेशन में आकर सीनियर अजय अफाड़े को नीतीश राणे के खिलाफ हमने कंप्लेंट दी है। सर ने हमसे कहा गया कि हम उस वीडियो की जांच करेंगे और जांच करने के बाद जांच जब मुकम्मल होगी हम नीतीश राणे के ऊपर एफआईआर करेंगे। तो हम भिवंडी की जनता से और महाराष्ट्र की और देश की जनता से रिक्वेस्ट करते हैं कि अमन को कायम रखे। तुम्हारी जान से बढ़कर, हमारी जान से बढ़कर भिवंडी शहर का अमन है। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भिवंडी। बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच आहे। सांगलीत नितेश राणेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी देतो, त्यांनी त्यांची ताकद दाखवावी, आम्ही देखील आमची ताकद दाखवतो, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय। लोकांना काय वाटतं, ह्यांच्या धमक्याला भीक देणारे आम्ही लोक आहोत का? ह्याच्यातले कुठले तर आम्ही सांगतो, या चला या पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी मी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो। आणि मग आम्हालाही बघायचंय त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात काय मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे। आणि तुम्हाला त्या जिहादांना आवरायला जमत नसेल ना, तर 1 दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या, त्या लोकांना साफ करून देण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल। पुढच्या वेळी एक पण अगर लव जिहादची केस तुमच्या कानावर आली, पहिलं त्याला शोधा, त्याच्या तांगड्या काढा, मला फोन करा, काही होणार नाही, ही जबाबदारी माझी। त्या ताप आला पाहिजे, विचार केला पाहिजे की नाही मी कुठलाही हिंदू माता भगिनीकडे मी वाकड्या नजरेने बघणार नाही। पोलिसांकडे हेलो नंतर घेऊन जातील, पहिला माझ्या तांगडा काढून माझ्या हातात देतील, ही भीती पहिला या जिहाद्यांमध्ये पहिला निर्माण करा। मी एक आमदार म्हणून नाही, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही, एक हिंदू म्हणून हिंदू समाजाशी बोलायला आलेलो आहे। मी माझ्या धर्माचं काम करतोय। आज माझी धर्मावर, आमच्या धर्माला आव्हान दिलं जात आहे। धर्माच्या देवी देवतांच्या मिरवणुकीचा विटंबना केली जाते, दगडी मारली जात आहेत। म्हणून हिंदू म्हणून मी माझी भूमिका आणि माझ्या धर्मासाठी मी लढतो, एवढं।